भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने 8 सप्टेंबर रोजी आमरण उपोषण करीत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सम्यक नागरिक पतसंस्थेचे 90 खातेदार अन्य त्याग आंदोलन करण्यात येत आहे। भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। त्यावेळी ते म्हणाले, सम्यक संस्कारी पतसंस्था अमरावती यांच्यावर APID कायद्या कलमानुसार कारवाई करण्यात यावी, तसेच पतसंस्थेतील एजंट संचालक मंडळ त्यावर गुन्हे दाखल करावे। खातेदार हे मोलमजुरी करून भाजीची गाडी छोटे व्यवसाय करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात। तसेच सम्यक नागरिक पतसंस्थे गंभीर आरोप करत अशा विविध मागण्यांसाठी 8 सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्तालय कार्यालयाच्या समोर तब्बल 90 खातेदार आमरण उपोषणाला बसणार आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण राहील, असे ते म्हणाले। यावेळी पत्रकार परिषदेला भीम ब्रिगेडचे सदस्य व खातेदार उपस्थित होते। सम्यक नागरिक पतसंस्था संचालक मंडळाच्या विरोधात आणि ह्या सर्व खातेदारांना सहकार्यासाठी उद्या भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आम्ही अन्नत्याग आंदोलनाला बसत आहे। या अन्नत्याग आंदोलनामध्ये पूर्ण 90 खातेदार उपोषणाला बसत आहे, आमरण उपोषणाला बसत आहे आणि हे आमरण उपोषण उद्या ठीक 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू होणार आहे। त्याकरिता ही पत्रकार परिषद होती आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्हाला हे सांगायचं आहे की सम्यक नागरिक